नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न मोर विथ जेपी सर. मित्रांनो, आजपासून आपण टॅली प्राईमची एक नवीन व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत, ज्यामध्ये आपण टॅली प्राईमचा पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॅलीची हिस्ट्री आणि त्या संबंधित काही माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता जाऊया आपल्या स्क्रीनकडे आणि करूया आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंगची थोडीशी पार्श्वभूमी या ठिकाणी पाहणार आहोत. अकाउंटिंग करायची कशासाठी किंवा अकाउंटिंगचे भाग कोणते कोणते आहेत हे सगळं आपण थोडक्यात आज बघणार आहोत. अकाउंटिंगचे काही विभाग पडतात, जसं की या ठिकाणी लिहिलेलं आहे 3 सेक्टर ऑफ अकाउंटिंग. फर्स्ट जे आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, ज्याच्यामध्ये वस्तू जिथं उत्पादन होत असतात तो विभाग जो आहे तो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये येतो. उदाहरणार्थ आपण एखादी कंपनीचं घेऊ शकतो. साखर कारखाना आहे, सोयाबीनपासून तेल बनवणारा कारखाना आहे, किंवा तेल कंपन्या आहेत, किंवा मोटर कंपन्या आहेत, जे गाड्या उत्पादन होतात ज्या ठिकाणी, ते काय करतात, आपल्या सब डीलरकडून किंवा दुसऱ्या ज्या छोट्या छोट्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून वेगवेगळ्या वस्तू विकत घेतात, ते असेंबल करतात आणि आपल्या समोर कार त्यांची लॉन्च करतात, टू व्हीलर लॉन्च करतात. असं हे जे आहेत हे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये येतात. आणि दुसरे जे आहे सेक्टर आहे तो ट्रेडिंग सेक्टर आहे. ट्रेडिंग सेक्टरमध्ये काय होते की बल्कमध्ये वस्तू खरेदी करायच्या आणि चिल्लरमध्ये विका किंवा बल्कमध्ये विका, रिटेलमध्ये विका, अदरवाईज होलसेलमध्ये विका. हे खरेदी विक्री करणारे जे आहेत ते ट्रेडिंग सेक्टरमध्ये येतात. तिथं वस्तू तयार होत नसते, ते बल्कमध्ये घेणार आणि इकडे विकणार. तिसरा जो सेक्टर आहे तो आहे सर्व्हिस सेक्टर. हा पहिल्या दोघांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे या ठिकाणी काय होते, इथं कुठली वस्तू तयार होत नाही, उत्पादन होत नाही, किंवा कुठली वस्तू विकत घ्यायचं आहे आणि विकायचं नाही अशी काही भानगड या ठिकाणी नाही. या ठिकाणी फक्त सेवा दिली जाते आणि त्या सेवेच्या बदल्यात आपल्याकडून मोबदला घेतला जातो. उदाहरणार्थ समजा आपल्याला कुठं प्रवास करायचा आहे, तर आपण काय करतो, रेल्वेने जातो, किंवा काही जण विमानाने जातात, काही जण बसने जातात. तर त्या ठिकाणी आपण बस खरेदी विक्री, विमान खरेदी विक्री किंवा रेल्वे खरेदी विक्री असे व्यवहार त्या ठिकाणी आपले होत नाहीत. समजा आपल्याला नांदेडहून मुंबईला जायचं आहे, तर आपण रेल्वेनं जर प्रेफर दिला, तर आपण काय करतो, नांदेडहून मुंबईला जाण्याचं जे काही त्यांचं भाडं आहे ते भाडं त्या ठिकाणी आपण देत असतो आणि त्या बदल्यात आपण त्या सेवेचा लाभ घेत असतो. समजा एखादी कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, त्या ठिकाणी तुम्ही टॅली शिकण्यासाठी गेलात, तिथं ते 2-3 महिन्याचा कोर्स आहे समजा, तर त्या कोर्सची काही स्पेसिफिक फीस असते. तिथं तुम्ही 2-3 महिने जाणार, रोज 1 तास 2 तास प्रॅक्टिस करणार आणि त्यानंतर त्या फीस, जी काही तुम्ही फीस भरला त्या मोबदल्यात तुमची परीक्षा होणार. ते सर तुम्हाला कोचिंग देणार आणि तुमचं परीक्षा झाल्याच्या नंतर तुमच्याकडे सर्टिफिकेट येणार. या ठिकाणी तुमचा कुठलाही खरेदी विक्रीचा व्यवहार होत नाहीये. त्यामुळे त्याला सर्व्हिस सेक्टर असं म्हणतात. तिसरं सेक्टर जे आहे ते वरच्या दोनपेक्षा वेगळं आहे. तर आता काही काही ठिकाणी कसं असते की दोन्ही असतात. उदाहरणार्थ आता मॅन्युफॅक्चरिंग वाले काय करतात, वस्तू तयार करतात आणि ते आपल्याजवळ ठेवतात का? नाही. तर ते विकतात. मग त्यांचे ते सेल्सची एक चेन असते. समजा ते एक तर त्यांचं डीलर नेटवर्क असते किंवा डिस्ट्रीब्युटर नेटवर्क असते. ते त्यांच्याकडे ते वस्तू तयार झालेली त्यांना देत असतात. त्यांच्या माध्यमातून ते सगळीकडे ते विक्री करत असतात. म्हणून त्यांच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग पण असते आणि ट्रेडिंग पण असते. आणि सेकंड जो आहे ट्रेडर्स. आता सगळे नाही, काही काही ट्रेडर्स जे असतात ज्याच्यामध्ये ट्रेडिंग पण असते आणि ट्रेडिंगच्या नंतर विक्री पश्चात सेवा. उदाहरणार्थ ऑटोमोबाईल कंपनी. आता समजा आपण ऑटोमोबाईल डीलरकडे गेलो, टू व्हीलर घेतली किंवा फोर व्हीलर घेतली, तर पहिल्यांदा व्यवहार काय होते आपला, की आपण वस्तू विकत घेतली, त्यांनी आपल्याला विकली आणि आपण त्यांच्याकडून खरेदी केली. त्यानंतर समजा मी गाडी घेतली, आता महिना 2 महिने चालवल्यानंतर त्याच्या काही सर्व्हिसिंग असतात. मग 2 महिन्यानंतर मी तिथं गेलो, सर्व्हिसिंग करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये समजा काही पार्ट वगैरे गेले असतील तर ते पार्टचे पैसे आपण त्यांना देतो. आता त्या ठिकाणी काही खरेदी विक्री व्यवहार होत नसते मित्रांनो. त्या ठिकाणी सेवा, सर्व्हिस, सर्व्हिसिंग असते. त्यामुळं तिथं आपण त्याला ट्रेडिंग नाही म्हणत, त्या ठिकाणी सर्व्हिसिंग होत असते. तर तिसरा प्रकार जो आहे ट्रेडिंग आणि सर्व्हिसिंग, हे दोन्ही असतात. ट्रेडिंग सेक्टर पण त्यांच्याकडे असते, सर्व्हिस सेक्टर पण त्यांच्याकडे असते. असे काही ठराविक ट्रेडर्स असतात की जे दोन्ही गोष्टी करत असतात, ट्रेडिंग पण करतात, सर्व्हिस पण करतात. आपण लॅपटॉपचं जरी उदाहरण घेतलं तर किंवा मोबाईलचंही उदाहरण घेतलं तर असं
समजा आपण लॅपटॉप घेतला, काही बिघाड झाला तर आपण सर्व्हिस सेंटरकडे घेऊन जातो. मोबाईल घेतला, त्याच्यात काही बिघाड झाला तर आपण सर्व्हिस सेंटरकडे त्याला घेऊन जात असतो. फर्स्ट टाइम त्याच्यात आपलं काय होते, त्यांच्यात आणि आपल्यामध्ये एक परचेस सेल व्यवहार होत असतो. सेकंड टाइम परचेस सेल तिथं काही होत नाही. आपण त्यांच्याकडून सर्व्हिस घेतो, त्याच्या बदल्यात आपण त्यांना पैसे देत असतो. तर अशा पद्धतीने हे जे 3 अकाउंटिंगचे मूलभूत विभाग आहेत, त्याचा थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेतला आहे. तर आता थोडंसं पुढे जाऊया. अकाउंटिंगचे जे प्रकार आहेत, म्हणजे अकाउंटिंग करण्याच्या पद्धती, ह्या मुळात 2 आहेत. एक मॅन्युअल अकाउंटिंग आहे, दुसरं इलेक्ट्रॉनिक्स अकाउंटिंग आहे. मॅन्युअल अकाउंटिंग म्हणजे हाताने लिहायचं. वेगवेगळ्या डायऱ्या असायच्या, ते नोट करायचे. ते खूप खर्चिक आहे, खूप वेळखाऊ आहे आणि खूप किचकट आहे. म्हणजे समजा एखादी एंट्री जर त्याच्याकडून चुकल्या गेली, तर त्याला ते 4-5 ठिकाणी कुठं-कुठं रेकॉर्ड केलेलं असते, त्या ठिकाणी त्याला करेक्शन करावं लागते. एकतर वेळ खूप जाते, कॅल्क्युलेशन आहे, खूप आकडेमोड आहे, खूप वेळखाऊ काम आहे आणि पैसे पण खूप जास्त लागतात त्या सगळ्या करण्यासाठी. त्यामुळं आता सगळ्यांचा कल काय आहे, ते इलेक्ट्रॉनिक्स अकाउंटकडे सगळे ट्रान्सफर झालेले आहेत. तर इलेक्ट्रॉनिक्स अकाउंट म्हणजे कम्प्युटरचा वापर करून आपण त्याच्यामध्ये अकाउंटिंग करू शकतो. तर मग आता पुढचा प्रश्न निर्माण होतो, की आपण अकाउंटिंग करत असताना टॅली सॉफ्टवेअर का वापरतात? सर्वप्रथम बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न निर्माण होऊ शकतो, की टॅलीच का? मार्केटमध्ये अदरही सॉफ्टवेअर आहेत. मग तुम्ही टॅलीच का शिकवतात? किंवा जिकडे बघलं तिकडे टॅलीच का दिसत आहे? त्याचं सोपं उत्तर आहे मित्रांनो. टॅली एवढं सोपं सॉफ्टवेअर आहे, युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर आहे, की विदाऊट अकाउंटिंग नॉलेज एनीबडी कॅन यूज टॅली. म्हणजे त्याला कॉमर्स बॅकग्राऊंडची आवश्यकता नाही. सायन्स बॅकग्राऊंडचा व्यक्ती किंवा आर्ट बॅकग्राऊंडचा व्यक्ती किंवा फार जास्त न शिकलेला व्यक्ती सुद्धा टॅली इझिली हँडल करू शकतो. आपण जर त्याला व्यवस्थित सांगितलं, एंट्री करायला तो पहिल्या दिवसापासून सुरुवात करू शकतो. इतकं सोपं ते टॅली सॉफ्टवेअर आहे. आणि मग आता टॅलीची हिस्ट्री बघूया. तर टॅली कोण सुरुवात केलं? तर टॅली जे आहे 1986 साली श्यामसुंदर गोयंका सर आणि त्यांचे चिरंजीव भारत गोयंका सर यांनी 1986 साली क्यूट्रॉनिक्स फायनान्शियल अकाउंटंट ह्या नावानं कंपनी स्थापन करून टॅलीची सुरुवात केली आहे मित्रांनो. 1986 साली त्यांनी कंपनीची स्थापना केली आणि 1988 साली त्यांनी त्यांचं पहिलं प्रोडक्ट लॉन्च केलं, टॅली 3.0, जे की बेसिक व्हर्जन होतं. त्यांच्यामध्ये वरच्यावर अपडेट होतच असतात, आजही अपडेट होतच असतात. एकदा बनवलं शांत बसलं असं काही नाही, कारण अकाउंटिंग सेक्टर आहे, वरच्यावर नवीन नवीन नियम येत असतात. जीएसटीमध्ये जसं आता आज घडीला रोज काही ना काही बदल होत असते, त्याप्रमाणे त्यांना अपडेट होणं आवश्यक आहे. त्यामुळं त्यांनी पण वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये अपडेशन आणतच राहिलेत. 1988ला फर्स्ट प्रोडक्ट लॉन्च झाल्याच्या नंतर त्यांनी 1990ला पुन्हा त्याच्यामध्ये टॅली 4.5 हे डॉस बेस होतं, ते लॉन्च केलं. त्याच्यानंतर 1999मध्ये 5.0 आहे. 2006 मध्ये टॅली 8.1, 2009 मध्ये टॅली ERP 9 आणि ERP सोल्युशन्स त्यांनी लॉन्च केलं. त्यानंतर 2015 साली टॅली इंट्रोड्यूस जीएसटी फीचर. टॅलीचे जीएसटीचे फीचर्स त्यांनी टॅली ERP 9 मध्ये 5 पॉईंटचं रिलीज लॉन्च करून त्याच्यामध्ये जीएसटी इन्क्लूड केलं मित्रांनो. आणि त्याच्यानंतर 2020ला जे आज घडीचं टॅली प्राईम जे लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन आहे, ते 2020 साली त्यांनी लॉन्च केलं टॅली प्राईम या नावानं. त्याच्यामध्ये बरेचशा गोष्टी आपण जीएसटीच्या रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी ह्या टॅलीमध्येच करू शकतो. आपल्याला बाहेर किंवा जीएसटीच्या पोर्टलवर जाण्याची आवश्यकता नाही. तिथंच कनेक्ट होत आहे, पण टॅलीमधूनच, बाहेर जाण्याची तेवढी आवश्यकता नाही. बऱ्याचशा गोष्टी आपण टॅलीमधूनच करत असतो. ते आपण पुढच्या भागात हळूहळू बघणारच आहोत. तर हे होतं आजचं इंट्रोडक्शन व्हिडिओ. तर आपण असंच याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी रोजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार.